द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज स्लेज दॅट फेस द साऊथ. त्याचा खडक त्याचा फेस साऊथकडे होता. आता आकाशात सूर्य वर चढलेला होता आणि त्या सूर्याची उष्णता, त्या सूर्याचं ऊन त्या खडकावर पडत होतं. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. त्याला ती गरमी फार जाणवली कारण त्याने काल रात्रीपासून काही खाल्लेलं नव्हतं. ही स्टेप्ड स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. मग तो हळुवारपणे आपल्या त्या बिळामधून बाहेर पडला आणि मग एका पायावर तो उभा राहिला. एक पाय त्याने आपल्या पंखांमध्ये लपवला. ही क्लोज्ड वन आय देन द अदर. मग त्याने एक डोळा बंद केला, मग दुसरा. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि असं दाखवू लागला की तो झोपलेला आहे, झोपी गेलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. पण तरीही एवढं सगळं करूनही घरातील कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याला नोटीस केलं नाही. ही सॉ his two brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into the necks. त्याने बघितलं त्याचे दोन भाऊ, त्याची बहीण हे समोरच्या प्लॅट्यूवर, खडकावर, पठारावर डोझिंग म्हणजे झोपलेले होते आणि त्यांनी आपल्या माना आपल्या पंखांमध्ये खुपसलेल्या होत्या. sunk into their necks. His father was preening the feathers of his white back. त्याचे वडील आपल्या व्हाईट बॅक म्हणजे पांढरेशुभ्र जे पंख होते त्यांना स्वच्छ करत होते. प्रीनिंग म्हणजे स्वच्छ करणे, क्लीन करणे. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. ती एका प्लॅट्यूवरील उंचवट्यावर लिटिल हाय हम्पवर उभी होती. तिचे छातीवरचे पांढरे केस समोर दिसत होते. नाव अँड देन शी टोअर a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. मग तिने काय केलं, नाव अँड अगेन शी टोअर अ पीस. तिने तिच्या पायाशी पडलेली एक फिश होती त्याचा एक तुकडा तोडला. त्यानंतर तिने आपली चोच दोन्ही बाजूने त्या दगडाला घासली. स्क्रॅप म्हणजे घासणे. द साईट ऑफ द फूड मॅडर्ड हिम. जेव्हा त्या यंग सिगुलने फूड बघितलं, जेवण बघितलं, ती फिश बघितली, तो तर ते बघून वेडा पिसाच झाला. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे. त्याला आठवलं की त्यालासुद्धा अशा प्रकारे मासोळी तोडायला फार आवडायचं. स्क्रॅपिंग हिज बिक्स नाव अँड अगेन टू वेट इट. आणि त्यालासुद्धा आवडायचं, तोसुद्धा आपली चोच दगडावर घासायचा आणि तिला व्हेट करायचा, धार लावायचा. हे त्याला आठवलं आणि आईकडे असलेली ती फिश बघून तर तो वेडापिसाच झाला. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आता तो मोठमोठ्याने आवाज करू लागला आपल्या आईला आपल्यासाठी काही खायला घेऊ नये म्हणून विनंती करू लागला, म्हणजे विनवण्या करू लागला की त्याच्या आईने त्याला काही खायला आणावं. गाकोला शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. पण दुसरीकडे त्याची आई आता डेरिसिव्हली म्हणजे इन अ मॅनर शोईंग समवन दॅट ही ऑर शी इज स्टुपिड. म्हणजे त्याची आईसुद्धा त्याला ओरडू लागली, म्हणू लागली तू मूर्ख आहेस, तू उडायचा प्रयत्न करत नाहीस, असं म्हणून त्याची आई त्याला ओरडू लागली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. पण तरीही तो प्लेंटिव्हली म्हणजे एक्सप्रेसिंग सॉरो अतिशय दुःखाने याचना करत असल्यासारखा आपल्या आईला फूड म्हणजे अन्नासाठी विनवणी करू लागला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि लगेच एका मिनिटभरामध्ये तो आनंदाने ओरडू लागला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम. त्याच्या आईने एक पीस ऑफ फिश म्हणजे मासळीचा तुकडा उचलला आणि ती त्याच्याचकडे उडत येऊ लागली. ही लीन्ड आउट इगरली. तोसुद्धा समोर झुकला. इगरली म्हणजे खूप उत्सुकतेने आपण म्हणू शकतो की तोसुद्धा समोर झुकला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आणि आता तो दगडाने आपल्या पायाने त्या दगडावर टॅप करत होता. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. जशी त्याची उडायला लागली
तो सुद्धा तिच्या अधिक जवळ जायचा प्रयत्न करू लागला, कारण आता त्याला राहावल्या जात नव्हतं. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड हर विंग्स मोशनलेस. पण जेव्हा त्याची आई जस्ट त्याच्या अपोजिट होती, म्हणजे बस त्याच्याजवळ पोचलेलीच होती, शी हाल्टेड म्हणजे स्टॉप्ड, ती मध्येच थांबली. हर विंग्स मोशनलेस, तिचे पंखसुद्धा स्थिर झाले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि तिच्या चोचीमधील तो फिशचा तुकडा, मासोळीचा तुकडा आता त्याच्या चोचीमध्ये येणारच होता, इतक्या जवळ त्याची आई होती. बट ती अशी मध्येच थांबली. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर. काही क्षणासाठी त्याने वाट बघितली, त्याला आश्चर्य वाटलं की ती जवळ का नाही येत आहे. अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. आणि नंतर भुकेने वेडापिसा झालेला तो यंग सिगुल त्याने मासळी खायसाठी आकाशामध्ये उडी मारली.